नमस्कार, मी डॉक्टर अमोल महाजनी, न्यूरोलॉजिस्ट संचित हॉस्पिटल इथे कार्यरत आहे. तर आज माझ्यापुढे पार्वती देवडा म्हणून पेशंट आहे, जे की LPमध्ये असतात. तर 28 जानेवारीला त्यांना अचानक पाय दुखायला लागला. ते बाथरूमला जायला लागले तेव्हा अचानक पायाची ताकद गेली आणि त्याच्यानंतर त्यांना युरिनचं सेन्सेशन गेलं, कळत नव्हतं काय. मग त्यांनी तिकडे MRI वगैरे केले. कोणी सांगितलं ऑपरेशन करा, हे करा, लगेच लस दाबली. जेव्हा ते आमच्याकडे आले, आम्ही त्यांचा MRI केला तर त्या MRI मध्ये त्याच्या मज्जारज्जूच्या इथे सिग्नलिंग होते, म्हणजे लॉंग सेगमेंट मायलायटिस, ज्याला आपण ट्रान्सव्हर्स मायलायटिस म्हणतो. जनरली याच्यामध्ये काय असतं, मज्जारज्जूला सूज येते, त्याच्यामुळे पेशंटला चालायची ताकद जाते, युरिनचा कंट्रोल जातो, सेन्सेशन लागत नाही. पण जनरली लोकांना वाटतं की ट्रान्सव्हर्स मायलायटिस म्हणजे दोन्ही पायांची ताकद जाते, पण कधी कधी तसं नसतं. काही काही वेळेस एका पायाची पण ताकद जाते पेशंटमध्ये आणि सेन्सेशन जातं. पण याचे कॉजेस काय असतात, याला जनरली आपण लॉंग सेगमेंट मायलायटिस, ज्याला आपण न्यूरोमायलायटिस ऑप्टिका म्हणतो, जे आपल्या शरीराच्या ॲक्वापोरिन 4 अँटीबॉडीज जे असतात किंवा मॉब अँटीबॉडीज असतात, त्याच्यामुळे हा लॉंग सेगमेंट मायलायटिस आपल्याला डेव्हलप होतो. आणि याच्यामध्ये प्रत्येकाला कोणाला वाटतं सर्जरीच ऑप्शन आहे, पण सर्जरी ट्रीटमेंट नसते. याच्याकरता इम्युनोमॉड्युलेटर थेरपी म्हणजे स्टिरॉइड, प्लाझ्मा एक्सचेंजर, इम्युनोग्लोब्युलिन्स ही याच्यावरची ट्रीटमेंट असते. आणि एकदा का आम्ही पेशंटला ॲडमिट केलं, इव्हॅल्युएट केलं, तर त्यांना हा नेमका मज्जारज्जूचा सूज आल्यामुळे झालेला आजार होता. तर विदाउट ऑपरेशन फक्त स्टिरॉइडच्या ट्रीटमेंटने आणि फिजिओथेरपीच्या ॲडने ते चालायला लागले. आणि त्याच्यामुळे त्यांची फक्त आता ब्लॅडरचं सेन्सेशनचा प्रॉब्लेम आला आहे. या मायलायटिसमध्ये पहिले पायाची ताकद डेव्हलप होते, मग सेन्सेशन डेव्हलप होतं, आणि ब्लॅडरचं सेन्सेशन डेव्हलप व्हायला 2 ते 3 महिने लागतात. आणि हळूहळू ज्यांना आता सेन्सेशन आलेलं आहे ब्लॅडरचं, फक्त युरिन व्हायला त्यांना वेळ लागतो, ज्याला आपण अप्पर मोटर न्यूरॉन लीजन ऑफ युरिनरी ब्लॅडर म्हणतो. पण व्यवस्थित ट्रीटमेंट दिली, एक फिजिओथेरपी केली, ते पण व्यवस्थित होऊन. थँक्यू.